नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवोदय परीक्षा सराव संच 5। याच्या अगोदर आपले 4 सराव संच झालेले आहेत आणि आजचा जो काही पुढचा सराव संच आहे हा सराव संच आपल्याला बघायचा आहे, जो की सराव संच आहे सराव संच 5। 4 सराव संच जे काय आहेत ते आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। नवोदयाची जी काय टेस्ट सिरीज आहे अशा 20 टेस्ट आपण आयोजित केलेल्या आहेत, ज्या की पूर्ण वेळ फ्री ऑफ टेस्ट आहेत आणि या सर्व टेस्ट आपल्याला फुकट पाहायला मिळतील। ठीक आहे, तर चला तर मग आपण टेस्ट सुरू करू। तसेच आम्ही ऑनलाईन क्लासेस पण सुरू केलेले आहेत, जे झूम ॲपवरती आहेत। दररोज क्लासची वेळ 12 ते 1:30 वाजेपर्यंत असते आणि टॉपिक वाईज अशी पद्धतीने ही टेस्ट आयोजित केलेली आहे। तसेच या सराव संच जे काय आहेत हे सराव संच अगोदर तिथे घेतले जातात झूम ॲपवरती आणि त्यानंतर हे सराव संच तुम्हाला इथे पाहायला मिळतील, जे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे सराव संच जशास तसे पाहायला मिळतील। तर झूम ॲपवरती सुद्धा सराव संच आपल्याला झूम ॲपवरती सुद्धा आम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेस चालू आहेत, दररोज हे क्लास होतात। ठीक आहे, तर चला तर मग कोणत्याही प्रकारची वेळ न घेता आपण आजचा जो काही नवोदय सराव संच आहे पुढचा 5व्या क्रमांकाचा तो सराव संच आपण आज इथे पाहणार आहोत। चला, पहिला प्रश्न स्क्रीनवरती। पहिला प्रश्न असा आहे बघा, पहिल्या क्रमाने येणाऱ्या 25 विषम संख्याची बेरीज किती? आता पहिल्या 25 विषम संख्या म्हणजे कशा आहेत बघा, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 त्यानंतर 21 अशा डॉट डॉट करत तुम्हाला पहिल्या 25 संख्या मांडायच्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची। तर असे जे काही प्रश्न आहेत हे सोडवत असताना अशा पद्धतीनं मांडणी करून सोडवणं सोपं नाही, म्हणून याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर याच्यासाठी जी काही ट्रिक्स आहे या ट्रिक्सचा वापर करून आपण हे प्रश्न काय करणार आहोत, सोडवणार आहोत। ठीक आहे, तर मग चला आपण ट्रिक्स कशी आहे ते बघू। ज्यावेळेस तुम्हाला विषम संख्येची बेरीज विचारलेली जाते आणि त्या विषम संख्या ज्या आहेत क्रमाने येणाऱ्या जर विषम संख्या तुम्हाला विचारलेल्या असतील तर अशा वेळेस नेहमीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सूत्र लक्षात ठेवायचे। सूत्र काय आहे बघा, की विषम संख्या ज्या दिलेल्या असतात त्या विषम संख्येचा म्हणजेच n स्क्वेअर असं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे n गुणिला n म्हणजेच 25 गुणिला 25 बरोबर 625। तर पहिल्या क्रमाने येणाऱ्या ज्या काही विषम संख्या आहेत 25 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 625 अशा पद्धतीने तुम्हाला ती बेरीज मिळेल। ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचे आहे। ठीक आहे, चला दुसरा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 काय सांगतो बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, 7ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या लिहा। आता प्रत्येक संख्या ही 7ने भाग जाणारी असायला पाहिजे आणि ती कशी असायला पाहिजे, पुन्हा 2 अंकी असायला पाहिजे। ठीक आहे, तर अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर आपल्याला नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र माहिती असायला पाहिजे, जे की सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अधिक 1 आणि इथं 7ने भाग सांगितला, 7ने जाणाऱ्या म्हणून सांगितलं, म्हणून भागाकारामध्ये काय वापरायचं आहे तुम्हाला, 7 वापरायचं आहे। तर हे एक सूत्र आहे त्याचं, या सूत्राचा वापर करून आपल्याला ते उदाहरण काय करता येईल, सोडवता येईल। ठीक आहे, तर चला मग बघू आपण हे उदाहरण सूत्रामध्ये टाकून कसं सोडवायचं ते। आता हे उदाहरण सूत्रामध्ये टाकून सोडवत असताना आपल्याला सूत्र लक्षात यायला पाहिजे की ते सूत्र जे आहे ते सूत्र तुम्हाला तिथे वापरायचं आहे। ठीक आहे, बघा सूत्र, मग 7ने भाग जाणारी सर्वात शेवटची 2 अंकी संख्या कोणती आहे, 98 बरोबर आहे। त्यानंतर मायनस करू सूत्रातला, 7ने भाग जाणारी पहिली जी 2 अंकी असायला पाहिजे ती आहे 14, भागाकारामध्ये काय येतील 7 आणि सूत्रातला 1 जशाला तसा। 98 मधून 14 गेले म्हणजे 8 मधून 4 गेला तर 4
9 मधून 1 गेला तर 8, भागाकारामध्ये 7 अधिक 1, याला जर भाग दिला तर तो येतो 12 अधिक 1 म्हणजेच 13. याचा अर्थ 7ने भाग जाणाऱ्या टोटल संख्याचा जर विचार केला तर ह्या टोटल संख्या किती आहेत, तर ह्या टोटल संख्या आहेत 13. बरोबर आहे. तर हे पर्यायी उत्तर काय आहे त्यामधलं बरोबर उत्तर आहे 13. कसं सोडवायचं आहे, आपण आत्ताच पाहिलं की शेवटची 7ने भाग जाणारी संख्या 98 घ्या, मायनस 7ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या 14 घ्या, त्यांच्या भागाकारामध्ये 7 घ्या आणि शेवटी उत्तरामध्ये काय करा, 1 प्लस करा, म्हणजे तुम्हाला किती मिळतील 13. म्हणजे 7ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत, तर 13 संख्या आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न 3 नंबर. 824 या संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्येस 5,6,7ने निश्चेष भाग जाईल. खालीलपैकी संख्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या. आता मला सांगा 5ची कसोटी काय सांगते, की 5ची कसोटी सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक येतात त्या संख्येला 5ने निश्चेष भाग जातो. मला सांगा की 824 मध्ये जर आपण 9 प्लस केले तर किती येतात, 824 अधिक 9 833. या संख्येला 5ने भाग जाईल का, नाही, म्हणजे आपण 9 तिथे वापरू शकतो का, नाही. त्यानंतर आहे 6. बघा 6 जर आपण प्लस केला तर 800 किती व्हायला लागला, तो 830. ठीक आहे. मग 830ला 5ने भाग जातो, 7ने भाग जातो का चेक करू. मग 7ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग जाईल, पण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो अशा संख्येला 7ने निश्चित भाग जात नाही. ते पण चेक करू. बघा इकडे 7 1 7, खाली राहिला 1 म्हणजे झाले 13. ठीक आहे. 7 1 7, खाली राहिला 6 झाले 60, म्हणजे 7ने निश्चित भाग जातो का तिथे, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हा पण चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. आणि पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिसतो, 4 आणि 4 प्लस केला म्हणजे 800 किती व्हायला लागला, तो 28. याला 5ने भाग जाईल का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक शेवटचा पण चुकीचा आहे. म्हणजे करेक्ट पर्याय क्रमांक कोणता होता, 16. म्हणजे 824 मध्ये जर 16 प्लस केले तर त्यांची ॲडिशन यायला पाहिजे 840. त्याला 5ने भाग जातो, 6ने जातो आणि 7ने पण काय होतो, निश्चेष भाग जातो. म्हणजे दिलेल्या सर्व संख्येला काय होतो, त्या संख्येने भाग जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 4 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. आता 4 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत, तर आपल्याला माहिती 1 अंकी किती आहेत, 9, 2 अंकी 90, 3 अंकी 900, 4 अंकी किती आहेत, 9000. म्हणजे 4 अंकी टोटल संख्या किती आहे, 9000. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण दिलेले आहेत. आकृती पाहायची आणि आपल्याला त्रिकोण शोधायचे. आता एक नेहमी लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं जर आकृती आलेली असेल तर असे सिरियली नंबर टाका आणि त्यांची बेरीज करा. म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती येतात, 3. तर सेम तशाच पद्धतीने काय करायची, यांची बेरीज करायची. 1 2 3 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर टोटल किती येतो, 6. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, तर 6 त्रिकोण आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं क्रमाने येणाऱ्या संख्याला काय करायचं, तुम्हाला मांडायचे आणि त्यांची काय करायची, बेरीज करायची. पुढचा प्रश्न 6. एका परीक्षेत प्रेमला 700 पैकी 504 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती टक्के गुण मिळाले. आता बघा शेकडा गुण ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की एकूण गुण खाली टाकायचे, मिळालेले गुण वरती टाकायचे आणि गुणाकारामध्ये काय घ्यायचा, 100. वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य काय होतील, कट. 7 7 49, खाली 1 राहिला, 7 2 14. म्हणजेच किती टक्के गुण मिळाले, तर आपण पाहू शकतो की 72% गुण काय झालेले त्याला ते मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न. 300 सेकंद बरोबर किती तास. आपल्याला सेकंदाला कशामध्ये कन्वर्ट करायचे, तासामध्ये. म्हणजेच काय करावं लागेल, 300 भागीला एका तासाचे किती सेकंद होतात, 3600 सेकंद होतात. 2 शून्य 2 शून्य काय होतील, कट. 3 1 3 आणि 3 12 36. म्हणजेच 1/12 तास काय होतील, आपले होतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जो काय दिसतो तो पर्यायामध्ये असणारा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. म्हणजे 1/12 तास होतील. ठीक आहे.
5 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती. मला सांगा चौरसाची परिमिती म्हणजे काय सूत्र आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला 5. 4 गुणिला किती आलेला आहे? 5, म्हणजे 5 चोक 20. आता नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला परिमितीचे 20-20 ऑप्शन असणारे 2 पर्याय आहेत. हा एक पर्याय आहे आणि हा एक पर्याय. आता 20 सेंटीमीटर का 20 चौरस सेंटीमीटर हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आपल्याला नेहमी लक्षात यायला पाहिजे की परिमिती ही नेहमी कशामध्ये असते? मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. आणि क्षेत्रफळ हे नेहमी कशामध्ये असतं? मीटरचा वर्ग किंवा सेंटीमीटरचा वर्गामध्ये असतं. ठीक आहे, तर आपल्याला काय यायला पाहिजे? सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे जे काय आहे त्यातलं बरोबरचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 70,105 व 210 यांचा मसावी किती? आता मसावी म्हणजे काय? तर मसावी म्हणजे 70, 105 आणि 210 या तीनही संख्या त्या संख्येच्या पाड्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे 1च्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात का? येतात. 7च्या पाड्यामध्ये येतात, 35च्या पाड्यामध्ये येतात, 5च्या पाड्यामध्ये येतात. म्हणजे तीनही संख्या काय झाल्या? मसावी झालेल्या आहेत. पण मसावीचा लॉंग फॉर्म काय आहे किंवा मसावीचं संक्षिप्त रूप काय आहे? महत्तम. महत्तम म्हणजे कशी? तर मोठ्यात मोठी. म्हणजे मग मोठ्यात मोठी कोण येते त्यांच्यामध्ये? 35. म्हणजे पर्याय क्रमांकामधला 35 उत्तर काय आहे? बरोबर आहे. कारण हे सर्व संख्याच भाग जाणाऱ्या होत्या म्हणून आपण मसावी म्हणजे महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा संख्या आपल्याला काय करायची होती? घ्यायची. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. ठीक आहे, आता लहान अपूर्णांक शोधत असताना बघा ह्यांच्या दोघांची एक जोडी तयार करायची, ह्यांच्या दोघांची एक जोडी तयार करायची. याने याला गुणायचं, खालच्या आणि वरच्या गुणायचं. 13×5 = 65. याने याला गुणायचं 21×3 = 63. ठीक आहे, नंतर याने याला गुणायचं 9×4 = 36 आणि याने याला गुणायचं 17×2 = 34. आता पहिल्या दोघांमध्ये कोण लहान आहे? हा लहान. दुसऱ्या दोघांमध्ये कोण लहान आहे? हा लहान आहे. म्हणजे 2 नंबर आणि 4 नंबर यांच्यामध्ये ठरवायचा की लहान कोण आहे. फक्त एक लक्षात घ्या, लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक शोधत असताना पहिल्या दोघांमध्ये काय करायचं आहे? तर याच्या अंशाने त्याला गुणायचं आहे छेदाने आणि त्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं आहे. आणि ज्यांच्याकडे लहान संख्या येईल तो लहान, ज्यांच्याकडे मोठी संख्या येईल ती मोठी. याला आपण तुलनात्मक म्हणतो. अशा तुलना करून सोडवायचं. अगोदर दोघांची तुलना करायची. मग यांच्या दोघांच्या तुलनेमध्ये हा लहान आला आणि यांच्या दोघांच्या तुलनेमध्ये 4 नंबरचा लहान आला. आता मग आपण बघू शकतो 21/5 आणि 17/4. आता यांचा गुणाकार करायचा. 21 × 84 आणि 17×5 = 85. आता कुणाकडे लहान संख्या आली? 21कडे. म्हणजे याचा अर्थ 21/5 हा काय असायला पाहिजे? सर्वात लहान अपूर्णांक असायला पाहिजे. तर अशाच पद्धतीनं ते सोडवावं लागेल किंवा तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीनं पण सोडू शकता. म्हणजे तुम्ही याला काय करू शकता? प्रत्येकावरती 0 टाकून सुद्धा त्याला भाग देऊ शकता किंवा प्रत्येकावरती तुम्हाला काय करता येईल? त्याचा लसावी घेऊन सुद्धा सोडता येऊ शकतं. वेगवेगळ्या पद्धती सोडवण्याच्या आहेत. मात्र कॅल्क्युलेशन बेसिसचा जर विचार केला, जास्त कॅल्क्युलेशन न करता सोडवायचं असेल तर तुलनात्मक पद्धतीनं सोडवणं कधीही उत्तम आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 21 ते 51 दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती आहेत? आता बघा 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या मूळ. आता सुरुवातीला मूळ म्हणजे कशा? ज्या संख्येला 1 आणि 1 या व्यतिरिक्त त्याच संख्येने भाग जातो याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? मूळ. मग अशा कोणती? 21च्या नंतर कोणती आहे? 23, त्यानंतर 29, नंतर 31, नंतर 37, नंतर 41, नंतर 43, त्याच्यानंतर 47. अशा टोटल संख्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा टोटल किती संख्या आहेत? तर 7 संख्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12. एका घड्याळाची किंमत 476 रुपये असल्यास 15,232 रुपयामध्ये किती घड्याळ येतील? आता याला जर सोडवायचं असेल तर व्यवस्थितपणे सोडवायचे. ठीक आहे, तर आपण म्हणजे याचा अर्थ असा झाला की 15,232 भागाकारामध्ये किती येतो? 476. असं सोडलं तरी चालेल. नाही तर काय करा? तर तुमच्याकडे जे काही पर्याय दिसतात त्या पर्यायामधल्या एकाचा गुणाकार करा. ठीक आहे, म्हणजे पर्यायामधले जे काही ऑप्शन दिसतात 35 आणि यांचा गुणाकार करा
याचा गुणाकार करा, यांच्या दोघांचा गुणाकार करून पहा आणि यांच्या दोघांचा गुणाकार करून पहा. म्हणजे कोणाची किंमत 15,232 येते ते चेक करा. म्हणजे त्याच्यामध्ये जर विचार केला तर 26, म्हणजेच याच्यामध्ये जर विचार केला तर 32 आणि यांचा जर विचार केला तर त्यांचाच गुणाकार किती येतो? 15,232 येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय त्याच्यातलं पर्यायी उत्तर बरोबर आहे. 13. खालीलपैकी कोणत्या 5ची स्थानिक किंमत 5,000 आहे? बघा, दुसऱ्या ऑप्शनमध्ये किती आहे? 500. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 500. चौथ्या ऑप्शनमध्ये 500. म्हणजे 5च्या नंतर जे काही अंक दिसतात ते किती आहेत? ते जेवढे 0 0 0 टाकून द्यायचे. म्हणजे पहिल्याची किंमत किती आहे? 5,000. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न सोडत असताना यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्याच्या नंतर पुन्हा दोघांची बेरीज करा. अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर उत्तर तुम्हाला काय मिळेल? 50. पण हे सोडवत असताना यांच्या दोघांचा गुणाकार करणं आणि 5 × 3.25चा गुणाकार करणं, यांचा गुणाकारनं काय होईल तर वेळ जास्त वाढेल. म्हणून आपण काय करू तर दोघांमध्ये 5 कॉमन आहेत, 5 बाहेर काढू. आतमध्ये राहिला 6.75 अधिक 3.25. खाली आला 5 गुणिला यांची जर बेरीज केली तर किती येते? 10. आणि 10 गुणिला 5 म्हणजेच किती? 50. तर पर्याय क्रमांक 2 हे काय आहे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. तर अशा पद्धतीने जर याला आपण सोडवलं तर उत्तर किती येतं तुमचं? 50 उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. तर सोपी पद्धत हीच वापरा की दोघांमध्ये कॉमन होता 5, म्हणून दोघातून 5 बाहेर काढा आणि आतमध्ये 6.75 अधिक 3.25 यांची बेरीज करा. म्हणजेच 5 गुणिला किती येतो? 10 आणि 5 गुणिला 10 म्हणजेच 50. अशा पद्धतीने काय होईल त्याचं उत्तर पाहायला मिळेल. एका घर मालकाने भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास नवीन भाडे किती? आता 350 रुपये होते, त्याच्यावर 10% वाढले. मग 350चे 10% काढून घेऊ आपण. म्हणजेच 0 0 0 0 कट. याचा अर्थ किती रुपये वाढले? 35 रुपये काय झाले? वाढ झाली. मग 35 रुपये जर वाढ झालेली असेल तर आपण सांगू शकतो 350 अधिक 35 म्हणजेच किती येतो? 385 रुपये हे काय असायला पाहिजे? नवीन भाडं असायला पाहिजे. 385 रुपये. 16वा प्रश्न. अशोकने त्याच्या शेतातील 144 आंबे विकल्यावर त्यास 12,000 रुपये मिळाले तर आंब्याच्या प्रति डझनचा भाव किती? आता मला एक सांगा की 144 आंबे म्हणजेच किती डझन? तर एका डझनमध्ये 12 नग येतात, म्हणून 144ला भाग दिला, कारण 12चा वर्गच 144 आहे. म्हणजेच याचं उत्तर यायला पाहिजे 12. म्हणजे किती डझन आंबे आले त्याच्यामध्ये? 12 डझन आंबे आले. मग याचा अर्थ असा झाला की 12 डझन आंब्याची किंमत किती आहे? 12,000 रुपये. 12 डझन आंब्याची किंमत 12,000 रुपये. तर 1 डझन आंब्याची किंमत आहे 1,000 रुपये. आपल्याला प्रति डझनचा भाव सांगितला होता, म्हणजे 1,000 रुपये काय असायला पाहिजे? प्रति डझनचा भाव असायला पाहिजे. पुढचा. चौरसाकार मैदानाची एक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाला 5 फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर कापले जाईल? एक बाजू 120. आता मैदानाला फेऱ्या मारायच्या आपल्याला, ठीक आहे. आता फेऱ्या मारायच्या म्हणजे काय करायचं आपल्याला? अशा पद्धतीने काय करायचे? फेरी मारायची. मग अशी जर फेरी मारायची असेल तर आपल्याला काय काढायची? परिमिती. मग आपल्याला जर परिमिती काढायची असेल तर चौरसाची परिमिती म्हणजेच काय आहे? 4 गुणिला बाजू. म्हणजे 4 गुणिला 120 बरोबर 480 मीटर. म्हणजे एक फेरी जर तुम्ही मारली, एक फेरी बरोबर 480 मीटर इतकं काय होतं? अंतर जातं. मग आपण जर अशा 4 फेऱ्या मारल्या तर ते अंतर जाईल, 5 फेऱ्या मारल्या तर ते अंतर जाईल 2400 मीटर. पण पर्याय क्रमांकामध्ये तसं काही दिसत नाही आहे. पर्यायामध्ये काय दिसते बघा? 2400 मीटर हा पर्याय आपल्याकडे दिसत नाही. आपल्याकडे 480 दिसतो, हा चुकीचा आहे. हा पण चुकीचा आहे. 2.8 आणि हे 2.4. आता म्हणजे मीटरला त्यांनी काय केलं? पुन्हा किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं. मग मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? 1000ने भागावं लागेल. म्हणजेच 24/10. आणि 24/10 म्हणजे काय? 1 0 कट करा, वरती 1 सोडून पॉईंट द्या. म्हणजे 2.4 किलोमीटर इतकं काय असायला पाहिजे? त्याने अंतर कापायला पाहिजे. पुढचा प्रश्न. आता हे चे असे प्रश्न आलेले आहेत.
म्हणजे एक लक्षात ठेवायचं, चे, च्या, ची असे जर शब्द आले तर नेहमी आपल्याला काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला ते सोडवावं लागेल. म्हणजेच बघा 1300चे 5% 1300चे 5% बरोबर एक्सचे 20%. हा 100 काय होईल, कट. ठीक आहे, आता हा 20 इकडे आहे म्हणजेच 1300 हा 20 भागाकारातून इकडं गुणाकारातून इकडे भागाकारात येईल. इकडे काय राहील फक्त एक्स. 0 काय होईल, कट. म्हणजे 130ला जर 2ने भाग दिला, ठीक आहे, सॉरी, तेराशेचे 5% म्हणजे भागाकारा 100 जाईल आणि इकडे एक्सचे 20% भागाकारामध्ये 100. 100 भागाकारामध्ये असणे काय होतील, कट. हा 20 इकडे भागाकारात, इकडे आला तर कुठं जाईल, इकडे गुणाकारात, इकडे आला तर भागाकारात. म्हणजे 1300 भागिला 20 गुणिला 5 म्हणजे एक्सची किंमत पाहायला मिळेल. 0 कट. 130ला जर 2ने भाग दिला तर किती येतो, 65 गुणिला 5. मग 65 गुणिला 5 जर केला तर 25 हातचे आले 2, 6 पंचे 30 आणि 2 32 म्हणजेच 325. हे जे काही पर्याय क्रमांक उत्तर आहे 1, हे पर्याय उत्तर कसं आहे त्याचं बरोबर. फक्त काय करायचं बघा, हे असं 1300 करायचा, चेचं अंतर गुणाकार, भागाकारामध्ये 100 करायचा बरोबर. इकडं एक्स गुणिला 20% म्हणजे 20 भागाकारामध्ये 100. फक्त हे 20 100 आणि 100 कट केले. हा 20 गुणाकारात आहे, इकडे खाली फक्त कुठं आला भागाकारामध्ये, याला कट केलं. अशा पद्धतीनं त्याला जर कट केलं आपण तर तुम्हाला पाहायला मिळेल की वरती काय शिल्लक राहतो, 130. ठीक आहे, भागाकारामध्ये 20 गुणिला 5 असं शिल्लक राहतो. 0 कट होईल, याला भाग दिला तर काय मिळतं तुम्हाला, 65 गुणिला 5. 65 गुणिला 5 म्हणजे किती येतो, 325. 19वा प्रश्न खूप सोपा. 1, 2, 3 अंक वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार करता येतील. आता फक्त 1, 2, 3 अंक वापरायचे. याच्यावरती आपला स्पेशल व्हिडिओज पण आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. संख्या नावाने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि तो संख्या नावाने व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक टॉपिक्स हा समजून सांगितलेला आहे, कशा संख्या तयार करायच्या, किती होतात, कोणत्या संख्या तयार होतात. तर अशा 3 अंकी संख्या तयार करायच्या. तर आपण बघू शकतो की अशा टोटल किती संख्या तयार होतात, 3. समजत नसेल तर हे जे काही 3 अंक दिसतात, 3 गुणिला 2 गुणिला 1, एकूण अंक किती आहे, 3. म्हणून त्यांचा पाठीमागे गुणाकार करत चालायचा. 3, 2, 1 म्हणजेच किती येतो, 6. म्हणजे टोटल संख्या किती तयार होणार, 6 संख्या तयार व्हायला. पुढचं 2 विषम संख्येचा गुणाकार 35 आहे. तर त्यातली मोठी संख्या कोणती, आता बघा कोणत्या संख्येचा गुणाकार 35 येतो, 1 गुणिला 35 आणि 7 गुणिला 5. मला सांगा 1 आणि 35 मोठी संख्या कोणती आहे, 35. पण ऑप्शनमध्ये 35 दिसतो का, म्हणजे हे नाही घेत येणार. 5 आणि 7 मोठी कोणी, 7. दोन्ही मुळे विषम आहेत, म्हणजे सर्वात मोठी कोणती संख्या असायला पाहिजे, 7 ही संख्या असायला पाहिजे. यातलं पर्याय उत्तर काय आहे, 7 बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सोडत असताना तुम्हाला काय करायचे, प्रश्न सोडवायचे आहे. तर ही जी काही सराव संच होती, पुढचा 5व्या क्रमांकाचा सराव संच अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि तुम्हाला एक नवोदय परीक्षा जी काही आहे, ही नवोदय परीक्षा कोरोनाच्या काळामुळे काही पोस्टपोन झालेली आहे. तर आता लवकरच आपल्याला ह्याची तारीख डिक्लेअर होईल. जसजसे पेशंट कमी होतील तशा तारखा त्याच्यावर डिक्लेअर केल्या जातील. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करत राहायचे. ठीक आहे, तर तुमचं एकच टार्गेट असायला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न जे काही आहेत ते सोडून व्हायला पाहिजेत. कारण आपण बऱ्याच म्हणजे जवळपास 2 वर्षापासून कोणत्याही प्रकारच्या शाळेमध्ये हे प्रश्न झालेले नाहीत. आता तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करायचे आहेत, ऑनलाईन क्लासेस लावून करायचे आहेत, किंवा काही कन्सेप्ट समजत नसतील तर कुणाला विचारून करायचं आहे. तसंच भारती करिअर अकॅडमी नावानं जे काही आहे, तसंच झूमवरती ऑनलाईन कोचिंग क्लासेससुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. फक्त नवोदयासाठीच क्लासेस उपलब्ध आहेत. नवोदयासाठी जे काही येणारे प्रश्न आहेत, नवोदयासाठी काही येणारे जे काही टॉपिक्स आहेत, या सर्व टॉपिक्सचा यामध्ये समावेश केलेला आहे. आणि गणितासाठी यामध्ये 3 दिवस, त्याच्यानंतर 2 दिवस असतील तुमचे बुद्धिमत्तासाठी आणि 1 दिवस असेल तुमचा मराठी उतार्यांसाठी. अशा पद्धतीनं हे वेळेचं नियोजन ठरवून दिलेलं आहे. रोज 1.5 तास क्लास होईल. ठीक आहे,
तर अशा पद्धतीनं ऑनलाईन क्लासेस आमचे उपलब्ध आहेत. तर ऑनलाईन क्लासेस याच्यासाठी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमचं जे काही टेलिग्रामचं चॅनल आहे भारती अकॅडमी नावानं, एक तर ते जॉईन करा, नाहीतर आमच्या यूट्यूब चॅनलवरती पण तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर त्यावेळेस तुम्हाला आमच्या चॅनलच्या लिंक्स पण त्यावरती पाहायला मिळतील. आणि एवढं करूनही समजत नसेल किंवा माहिती नसेल, काही पूर्व माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी पण आमचा संपर्क नंबर लिहून घ्या, 9405 82 87 42. याच्यावरती सुद्धा जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला त्यावरती सुद्धा काय केलं जाईल, तर लिंक पाठवल्या जातील. आणि पूर्ण जे काही आहे ऑनलाईन क्लासेसबद्दल असणारी माहिती, पूर्व माहिती पण तुम्हाला त्यावरती काय केली जाईल, पाठवली जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि झूम चॅनलवरती किंवा ऑनलाईन कोचिंग क्लासेसवरती जर सहभागी व्हायचं असेल तर एक मेसेज करून एक फोन करा. तुम्हाला लवकरच आमच्या झूम ऑनलाईन कोचिंग क्लासेसवरती काय केलं जाईल, तर जॉईन केलं जाईल. ठीक आहे. धन्यवाद.